नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। मयूर वनगे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न। पेण तालुक्यातील कामारली येथे मयूर वनगे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न। भाजपचे उपजिल्ह्याचे उपाध्यक्ष मंगेश दळवी व त्यांच्या साथीदाराने मयुरेश वनगे याला त्याच्या फार्म हाऊसवर पाठीमागून लाठ्याकाठाने, तलवारीने, दांडक्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। मागील काही महिन्यांपूर्वी सुद्धा असाच प्रयत्न झाला होता, परंतु गावकऱ्यांच्या सहाय्याने हा प्रयत्न फसला। याचाच राग घेऊन मंगेश दळवी व त्याच्या भावाने शनिवारी रात्री त्यांच्या फार्म हाऊसवर पाठीमागून हल्ला केला व त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। खिशातील रोख रक्कम व 80,000 रुपयाची गळ्यातील सोन्याची चैन घेऊन ते लोक पसार झाले, परंतु रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला मयूर यशा मृत्यूशी झुंज देत असताना त्याच्या नातेवाईकांनी त्याला तिथून उचलून हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं। मंगेश दळवीची एवढी दहशत आहे की मयूरला मदतीला कोणीही धावून आलं नाही। मागील अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल असून त्यांची दहशत ही वाढतच आहे। एक साधा शिपायाचा मुलगा काही काळानंतर एवढा श्रीमंत कसा होतो याची चौकशी व्हावी असं मयूर यांनी स्वतः सांगितलं होतं। त्यांना कोण पाठीशी घालत आहे का याची सुद्धा चौकशी व्हावी व जिल्ह्याच्या SP मॅडम यांनी हस्ताक्षर करून या गुन्हेगारांना तातडीने जेरबंद करावं अशी मागणी मयूर यांची पत्नी यांनी केलेली आहे। मयूरजी, काय नेमकी परिस्थिती आहे? तुमच्यावर जो हल्ला झाला, काय सांगा त्याबद्दल? परिस्थिती फार वाईट आहे, बोलायलाही त्रास होत आहे। मी माझ्या फार्म हाऊसवरती जेवायला गेलो असता मंगेश दळवी व त्याचे 3 इतर भाऊ हरेश, रुपेश, रणजित हे दबा धरून तिकडे नियोजित कट करून तिथे आले। मंगेश दळवी यांनी मी पाठमोरी असताना माझ्या मागणं रॉड मारला व खाली पाडले। नंतर माझ्या कामगारांना दम देऊन तुम्ही इथून आत्ताच्या आत्ता बाहेर निघा, नाहीतर तुम्हालाही ठार मारेन, आणि त्यांना तिथनं हुसकवले। त्यानंतर मंगेश दळवी व त्याच्या 3 भावांनी माझ्यावरती लोखंडी रॉड, पाईप, तलवार यांनी आतोनात उपटी टाकल्या। त्याच्यामध्ये मला बराच मार बसला व जाता जाता मंगेश दळवी याने त्याच्याकडे काळ्या रंगाची रिव्हॉल्वर काढून माझ्या पहिले कपाळाला लावली आणि नंतर माझा तोंडाला हाताने उघडून त्याची नळी माझ्या तोंडात टाकली व तुला व तुझ्या परिवाराला कायमचं संपवून टाकेन असा बोलला। असे बोलत असताना तो ट्रिगर ओढणार तेवढ्यात रणजित दळवी हा त्याच्या भावाने त्याला जोरात ओढले व तिथनं ढकलत बाहेर घेतले आणि तिथून ते निघून गेले। हा कट होता काय तुम्हाला मारण्याचा? हो, हा 100% पूर्वनियोजित कट आहे। ते माझ्यावरती टपूनच होते। त्यांच्या कुठल्या मला बोलायला त्रास होतोय। हा पूर्वनियोजित कट होता। त्याच्याकडे काय आणखी हत्यार होती का? रिव्हॉल्वर होतं, तलवार, लोखंडी रॉड आणि लोखंडी पाईप आणि दांडके होते। आत्ताची तुमची परिस्थिती आहे म्हणजे कुठे कुठे तुम्हाला मार लागले? माझ्या दोन्ही हाताचे एल्बो, दोन्ही हाताला फ्रॅक्चर आहे। एल्बोचा चुरा झालेला आहे पूर्णपणे। आता माझं ऑपरेशन आहे, अर्ध्या तासात मला ऑपरेशनला घेणार आहेत। पाठीत मार आहे, डोक्यात मार आहे, छातीवर मार आहे, पायाची परिस्थिती आपण बघू शकता। पायावरती तलवारीने घाव केला आहे। हे सर्व झाल्यानंतर मी सर्वप्रथम 112 नंबर डायल करून पोलिसांची मदत मागितली। त्वरित पोलीस तिथे आले। तसेच माझे भाऊजी विजय घुडिंदे, त्यांचे भाऊ राजा घुडिंदे हे तिथे आले। त्यांनी मला तसं रक्ताच्या थारोळ्यातनं उचलून पेण येथील हॉस्पिटलला पोलिसांसह घेऊन आले। तिथून मला म्हात्रे हॉस्पिटलला आणलं। म्हात्रे हॉस्पिटलनंतर आता क्रिटिकल असल्यामुळे मला गांधी हॉस्पिटल येथे हलवण्यात आलेलं आहे। अशी परिस्थिती आहे। माझी पत्रकारांना व प्रशासनाला नम्र विनंती आहे की मंगेश दळवी याचे मागचे सर्व 2005-2006 पासून जे त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, त्यांनी असे बरेच वेळा प्राणघातक हल्ले तिथल्या भागातील लोकांवर केलेले आहेत। त्याचा जुना रेकॉर्ड काढून त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी, कारण की अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे सर्वसामान्य नागरिकांना तिथे जगण्याचे मुश्किल झालेले आहे। अनेक जमिनीचे गैरव्यवहार, रिलायन्स गॅस लाईनच्या माध्यमातून आलेले अमाप पैसा या सर्वाच्या चौकशी व्हाव्या व अशा गुंड प्रवृत्तीच्या व असा मार देणाऱ्या व्यक्तींपासून समाजाला प्रशासनाने वाचवावे ही नम्र विनंती।
राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेन, रायगड.